नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरातील श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जागरण करण्यासाठी खूप खुश असतात। सायली आणि विमल त्यांच्यासाठी मसाला दूध बनवते तर पूर्णाजी म्हणत असते की अरे अर्जुन, तू सुद्धा श्रीकृष्णासारखा लहानपणी खूप खोडकर होता आणि लोणी चोरून तू खात होता। सर्वांना खूप हसू येते आणि अर्जुन विचारत असतो की अगं पूर्णाजी, हे श्रीकृष्ण अष्टमीचं जागरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर पूर्णाजी सांगू लागते की अरे श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायच्या, सर्व काही हे श्रीकृष्णाविषयीच बोलायचे असतात, म्हणून सर्वजण खूपच असे खुश झालेले असतात। प्रताप म्हणतो की पूर्णाजी, आज तू श्रीकृष्णाची एखादी गोष्ट सांग आणि आज अशी कोणती गोष्ट तू सांगणार? तर कल्पना म्हणते की मी सांगितली की चालेल का पूर्णाजी? तर पूर्णाजी खुश होऊन म्हणते की हो कल्पना, अगं नक्की चालेल। सर्वजण घोळका करून पूर्णाजी म्हणजे कल्पनाची गोष्ट ऐकण्यासाठी खुश होऊन बसतात। त्यानंतर इकडे नागराज आणि नागराजचा मुलगा रविराज आणि सुमन प्रिया हे प्रतिमाला शोधण्यासाठी गेलेले असतात आणि प्रतिमाला ते घेऊन येतात की काय म्हणून त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतात। आणि प्रतिमा वहिनी आल्यानंतर आता आपले सर्व प्लॅन धुळीस मिळतील असे त्यांना भीती वाटत असते। तेवढ्यात रविराज सुमन प्रिया हे घरी येतात। नागराज विचारतात की काय रे दादा, काय झाले, सापडली का प्रतिमा वहिनी? तर सुमन म्हणत असते की नाही, त्या प्रतिमा वहिनी नव्हत्या, म्हणून नागराजच्या आणि त्याच्या मुलाच्या प्रियाच्या जीवात जीव आलेला असतो। तर रविराज आणि सुमन म्हणत असतात की प्रतिमा वहिनी आहे पनवेलमध्येच, ही आमची खात्री पटली आहे आणि आता तिला शोधण्यासाठी आम्ही एकही सेकंद वाया घालणार नाही, आमच्या अपेक्षा ह्या आणखीनच वाढतील असे दोघांनी ठरवलेले असते। तर रविराज काका झोपण्यासाठी जातात आणि सुमन म्हणते की मी अगोदर देवापुढे हात जोडते आणि मग नंतर रूममध्ये जाते, म्हणून ती सुद्धा तेथून निघून जाते। तर नागराज घाईने प्रियाला विचारतो की मला हे नक्की सांग की तुला प्रतिमा वहिनी तेथे दिसली नाही ना? तर प्रिया म्हणत असते की नाही, तुझ्या या बावट बायकोने नेमकं कुणाला बघितले होते तेच माहिती नाही। तर नागराजच्या मुलाला राग येतो, तो प्रियाला म्हणतो की तू बावळट कुणाला म्हणते ग, ती माझी आई आहे हे सुद्धा तुला समजत नाही का? नागराज म्हणतो की सुमनला डोकं नसेल, पण तिचे डोळे नक्की हे खात्रीने सांगतील की तिने जे बाईला बघितले ती प्रतिमाच असणार। नागराजला खूप आणखीनच टेन्शन येते। तो म्हणतो की त्या इन्स्पेक्टरने सुद्धा दादाला सांगितलं की त्याने येथे पनवेलमध्येच प्रतिमा वहिनीला बघितले आणि आता सुमनने सुद्धा चक्क प्रतिमा वहिनीला बघितले आणि त्या दिवशी त्या भलत्या माणसाने सुद्धा दादाला येऊन सांगितले की प्रतिमा वहिनी नक्कीच आहे, म्हणजे प्रतिमा वहिनी नक्की येथेच असणार आणि प्रतिमा वहिनी ही आपल्या अगदी जवळ पोहोचलेली सुद्धा आहे, म्हणून सर्वजण टेन्शनमध्ये येतात। त्यानंतर इकडे कल्पना खूप छान अशी श्रीकृष्णाची गोष्ट सर्वांना सांगत असते आणि सर्वजण असे कान आतुरतेने देऊन ऐकत असतात आणि कल्पना जी गोष्ट सांगत असते ती सायलीवर आणि तिच्यावर असते आणि सायली ही श्रीकृष्ण म्हणजे हे खोडे करणारी असं तिला म्हणायचं असतं, म्हणून पूर्णाजीला, प्रतापला, अस्मिताला सायलीला जो त्रास त्यांनी दिलेला असतो आणि ते तिच्याविषयी अनेक तक्रारी असे घरामध्ये करत असतात, ते सर्व क्षण त्यांना आठवू लागतात आणि कल्पना पुढे ती गोष्ट सांगतच असते। कल्पना सांगू लागते की गवळणीने केलेल्या इतक्या तक्रारीमुळे यशोदेने तिच्या मुलाला शिक्षा देण्याचे ठरवले। तर लगेच कल्पनाने सायलीला जी शिक्षा मुद्दाम या घरच्यावरून दिलेली असते, कारण ते सायलीविषयी कितीही चांगलं केले तरी तक्रारीच करत असतात। तर सर्वांना कल्पनाची गोष्ट समजते आणि सायलीच्या सुद्धा कल्पनाची गोष्ट लक्षात येते की कल्पनाने तिला का शिक्षा दिली याचा अर्थ सायलीला समजतो। कल्पनाच्या डोळ्यात पाणी येते आणि सायली अर्जुनच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते, म्हणजे कल्पनाने सायलीला जी शिक्षा दिलेली असते ती मुद्दाम घरच्यावरून दिलेली असते, याचा अर्थ तिला त्या गोष्टीतून समजून सांगायचा असतो आणि ती सर्वांना समजलेला सुद्धा असतो। सायलीला शिक्षा दिल्यानंतर कल्पना आतमध्ये किती रडत होते हे क्षण अर्जुनला आठवतात। तर तन्मय विचारतो की पुढे काय झाले? कल्पना सांगू लागते की मग यशोदेने आपल्या श्रीकृष्णाला बांधून ठेवले, म्हणजे तिला सायलीला घरामध्ये कोंडून ठेवले हे क्षण आठवतात, सर्वांना सुद्धा आठवतात। तर कल्पना म्हणते की पुढे ही कल्पना यशोदेने आपल्या बाळाला घरामध्ये कोंडून ठेवले, तर अर्जुन म्हणतो की कोंडून नाही आई, बांधून ठेवले असे म्हण। तर कल्पना आणि जी गोष्ट तिने सांगितलेली असते ही सर्व आज घरामध्ये श्रीकृष्ण अष्टमीचा सायलीवर झालेला अत्याचार याबद्दल असते। तर पुढे सायली म्हणते की आई, ही गोष्ट इथेच संपली नाही, तर श्रीकृष्णाने
यशोदेला छान उत्तर दिले की कुठलीही आई आपल्या मुलाच्या भल्यासाठीच त्याला शिक्षा करत असते आणि त्या शिक्षेमागे राग नसतो, उलट अधंग माया अशी असते. ती फक्त आईच एका मुलावर करू शकते, मग तिने जन्म दिलेला असो किंवा नसो. तर कल्पना आणि सायली एकमेकींकडे रडत बघत असतात आणि अर्जुन चैतन्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते. माझी यशोदा आई, आई तुम्हीच आहात असे सायली कल्पनाला डोळे भरून म्हणते. तर कल्पना आणि सायली एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात. त्यांचे हे सर्व प्रेम बघून अर्जुन, चैतन्य, विमल यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि पूर्णायज्जीला सुद्धा वाईट वाटते. त्यानंतर इकडे दहीहंडीच्या कार्यक्रमाची तयारी चाललेली असते आणि चैतन्य आणि अश्विन ही दोर कुठे बांधायची याचा विचार करत असतात. सायलीने मटकी खूप छान अशी रंगवलेली असते. अर्जुन म्हणत असतो की ओ मॅडम, आवरले की नाही? आता दहीहंडीच्या कार्यक्रमाची वेळ सुद्धा झाली. तर लगेच अश्विन म्हणत असतो की सायली मॅडमने किती छान अशी दहीहंडी रंगवली. प्रताप म्हणत असतो की तुम्हाला म्युझिक काही लावायचे ते फक्त कमी आवाजात लावा, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको. तर सायली खूपच खुश होऊन आपल्या फुलांच्या माळा ह्या लावत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्जुन हा दहीहंडी फोडण्यासाठी वर चढलेला असतो आणि सायली सुद्धा त्याच्या साथीने वर चढलेली असते. आणि जेव्हा अर्जुन सायलीचा पाय घसरण्यासाठी लागतो तर लगेच अर्जुन तिला सावरतो आणि आपल्या मिठीत घेतो आणि अलगदशा तिच्या डोळ्यावरील केस बाजूला करतो. तर सायली ही अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुन हा सायलीकडे पाहत असतात. तर दोघे सुद्धा एकमेकांचे रोमांटिक एकमेकांकडे बघत असतात. तर अर्जुन हा सायलीच्या नकळत प्रेमात पडलेला असतो. तर आता पुढे काय होणार आहे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.